छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत सांगलीत विशेष शिबिराचे आयोजन। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत संपूर्ण राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचा एक भाग म्हणून सांगली येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी मल्हार हॉल, बालाजी मिल रोड, शिवाजीनगर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबिर पार पडले। या विशेष शिबिरामध्ये महसूल विभाग आणि इतर शासकीय विभागाच्या विविध सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या। 22 जुलै, 25 जुलै आणि 26 जुलै 2026 या कालावधीत हे अभियान राबवले जात आहे। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संसदीय कार्य मंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा सरस्वती बच्चू पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर माननीय धीरज सूर्यवंशी, सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री विशाल पाटील आणि 282 सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ यांनीही या शिबिराला उपस्थिती लावली। प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य, अभियानाचे यशस्वी नियोजन सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी माननीय श्री सुशांत खांडेकर, मिरजचे उपविभागीय अधिकारी माननीय श्री विशाल यादव, सांगलीचे अपर तहसीलदार श्रीमती अश्विनी वरुटे आणि सांगलीचे नायब तहसीलदार श्री मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर तहसीलदार कार्यालय सांगली अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले। शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सतीश भादुले यांचा रिपोर्ट। नगरसेविका आणि समाज कल्याण सभापती आज माननीय आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त जाती दाखल्याचा वाटप हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि लाभार्थी योजना सर्वांना घ्या म्हणून आम्ही सर्वांना संदेश पोहोचवलेला आहे। आणि आज या कार्यक्रमामध्ये माननीय आपले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि कलेक्टर साहेब, गोस साहेब आणि आमचे आमदार सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते हा कार्यक्रम घेण्यात आला आहे। आणि इथून पुढील जे काही योजना, जे काही लाभार्थी योजना त्यांना लोकांना आम्ही पोहोचण्यास आम्ही पूर्ण तयारीत आहोत। आणि सर्वांना मी एवढंच विनंती करते की ह्या योजनेचा आणि ह्या लाभार्थी योजनेचा सगळ्यांना फायदा घ्या। आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिर या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय, जिल्ह्याचे सदर मतदारसंघाचे जनप्रतिनिधी आमदार महोदय, त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक महोदय आणि इतर सगळे सन्माननीय जनप्रतिनिधी, यांचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्व नागरिक, आजच्या या कार्यक्रमामध्ये शेवटी कार्यक्रमाच्या निमित्त महाराष्ट्राच्या दिवंगत माजी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवारची जयंती आणि महाराष्ट्राच्या सद्यस्थितीचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जरी असेल तरी आपल्याला माहिती आहे की महाराजस्व अभियान हा महसूल विभागाच्या वतीने एक सातत्य चालणारा कार्यक्रम आहे। मागेही मला वाटते की 1-2 महिन्याआधी त्याचे पूर्ण राज्यात आणि जिल्ह्यामध्ये त्याचे शिबिर चालले होते। खरोखर हा कार्यक्रम सतत चालणारा आहे, कारण कार्यक्रमामध्ये योजना सगळे सतत चालणार आहे, पण एखादा विशेष मोहीम घेऊन त्या ठिकाणी जे पेंडन्सी क्लिअर करण्याची जे संकल्पना शासनाच्या होती त्याच्याच माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलेलं आहे। आपल्याला माहिती आहे महसूल विभाग जे नेहमीचे जे कायदे, जे सेवा ते आपल्याला देत असतं, पण हल्ली बरेचशा सुधारणा महसूल विभागाच्या बऱ्याचशा कायद्यांमध्ये झालेल्या आहे, ज्याच्यामध्ये जमिनीबद्दल उद्भवणारा वाद ते पण कमी झालेला आहे आणि एकंदरीत पूर्ण जमीन व्यवस्थापन प्रक्रिया हे अजून सुलभ झालेलं आहे आणि नागरिकांसाठी ते अत्यंत कायदेशीर ठरणार आहे अशी अपेक्षा शासनाच्या आहे। त्याच्यामध्ये मेन जे 2-3 योजना आहेत ते आहे मुख्यमंत्री वडीराजा पानंदस्ते योजना, त्याची अध्यक्ष म्हणून सन्माननीय पालकमंत्री महोदय जिल्हास्तरीय कमिटीचे अध्यक्ष आहे आणि डिव्हिजन लेवलची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष सन्माननीय आमदार महोदय आहे। त्याच्यामधला जिल्ह्यामध्ये 1974 वाटते की 194 एवढं रस्ता
एकंदरीत मला वाटतं की हा तहसील अंतर्गत आहे. त्याच्यामध्ये त्या 2 रस्त्याचे तुकडेबंदीचे त्यांच्या पुन्हा सातबारावर त्यांचे नाव जे आहे घेतलं गेलेलं आहे. आणि हे व्यतिरिक्त इतर बरेचशा योजना आहेत जमीन महसूल जमीन व्यवस्थापन निगडीत. मला वाटतं की त्याच्या व्यतिरिक्त इतर सगळे विभागाचे स्टॉल इकडे आहे. आरोग्य विभागामार्फत आपल्याला मुख्यमंत्री आयुष्यमान भारत कार्ड आहे. त्याच्याबरोबर मुख्यमंत्री जे 70 वर्षाचे पुढे जे आमचे आजोबा आहे आजी आहे त्यांच्यासाठी सुद्धा देखील आरोग्य विभागात 5 लाखाचे कवच आहे विमाचे म्हणजे कॅशलेस ट्रीटमेंटचे त्याच्यामध्ये कवच आहे. तेही देखील वयोवंदना योजना ज्याला आम्ही म्हणतो मुख्यमंत्री वयोवंदना योजना त्याचीही लाभ आपण या ठिकाणी घेऊ शकता. आणि वेगवेगळ्या विभागांमार्फत इतर योजनाची सुद्धा हे आहे. आता मी जास्त वेळ न घेता जे जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं की त्यांचे मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लावेल. तर मी सन्माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती करतो सर. यांच्याकडून ते आंदोलन करण्यात सदाभाऊ यांनी विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटलेलं आहे. त्यामुळे चौकशी चालू आहे. दिल्लीमध्ये चाललेलं आंदोलन जे आहे त्यात नीटची परीक्षा पेपर फुटले पण ती पुन्हा झाली त्यात कणभरी पुढे गडबड झाली रिझल्ट लागले आता कॅमेरावर सुरू होते. त्यामुळे त्या विषयाला घेऊन राजकारण करणं चाललेलं आहे आणि हे राजकारण विरोधकांनी थांबवलं पाहिजे. दूरसोड राजकारण करण्यातून आपण देशाचं वातावरण जगामध्ये आपली प्रतिमा बिघडतो आणि त्यामुळे विषय वेगळा आणि त्याच्यातून हेतू वेगळा सगळ्यात क्लीन बाहेर येतो. तुम्हीच बाहेर काढताय की हे कुठे शिजलं त्याच्यातला हेतू काय आहे आणि फार लांबपर्यंत जातो. मी तुम्हाला सांगतो की लोकसभेमध्ये त्याच्यावर चर्चेला उत्तर द्यायला माननीय अमितभाई किंवा माननीय नरेंद्रजी होती त्यावेळेला सगळ्यांची पोहोचून होईल आणि त्यामुळे वेळेस सावध व्हा. तुमचा हेतू कळलेला आहे. तुमचा हेतू जर हा असेल की ह्या देशामध्ये पेपर फुटू नये तर ते फुटूच नाहीत ना. पण एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा जोडला त्याची शिक्षा फाशी नसते ना. आंबा जोडला तर त्याची समज घेणं असते आणखी काय ते चोरलं त्याची शिक्षा ठरलेली असते प्रत्येक गोष्टीची फाशी असं नसतं ना. त्यामुळे पेपर फुटू नये नुकसान होऊ नये त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो. त्या पेपर फुटीनंतर मुलांना पटकन परीक्षा देता यावी रिझल्ट लागावे पहिल्यांदा देशामध्ये आपल्याला मेरिटला इन्व्हॉल्व करावं त्याच्यावर टीका झाली. अरे त्याच्यातून नीट झालं ते बघा ना पण का मिलिटरीला वापरावी असं लक्षात आलं की काही क्लासेसची गडबड करताय. सगळे पेपर फोडणारे अटकेत आहे कारवाई होणार आहे. तरी आपण एकच दोष लावून धरायचा वेगळं आहे की अधिवेशन डिस्टर्ब करायचं त्या अधिवेशनाला असा पहिला येतो खूप कुठे येतो येणार नाही म्हणजे गप्पा मारा ह्या अटीवरती बाहेर पोट करणार नाही. तुम्हाला अशा लांबपर्यंत लिंक देऊन पोचवे काय चाललंय काय देश संपादन जे चाललंय का खबरच नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये फार मुलं येऊन गेले होऊन गेले राज्य गेलं देश काही संपू शकत नाही आणि संपूर्ण समाज काही कन्वर्ट करतो याच्या स्वप्नात राहू काय चाललंय ह्या लिंक गेलेल्या आहेत यशस्वी महाराष्ट्रामध्ये ज्यांचा कालावधी हा 3 नंबरवर आहे आणि लवकरच 2 नंबरवर जाते कारण त्यांच्या आधी स्वर्गीय विलासराव देशमुख आहेत स्वर्गीय वसंतराव नाईक आहेत असं सलग मुख्यमंत्री किंवा एकूण मुख्यमंत्री हा कालावधी ज्यांचा राज्यामध्ये 3 नंबरचा आहे असे माननीय देवेंद्रजींचा आज वाढदिवस आहे आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं खूप कॉन्ट्रिब्युशन आहे 4 वर्ष पालकमंत्री असे अजितदादा अचानक गेले त्यांच्या जयंती तसेही देवेंद्रजींचा नेहमीचा आग्रह राहिला की वाढदिवस म्हणजे पुष्पगुच्छ वाढदिवस म्हणजे पेढे वाढदिवस म्हणजे प्लेस वाढदिवस म्हणजे करू नका असं देवेंद्रजींचा नेहमी आग्रह राहायचा. पण गेल्या वर्षीपासून त्यांनी हा आग्रह आणखी तीव्र केला किंवा माझ्या वाढदिवशी करायचं तुम्हाला सेवा करा. गेल्या वर्षी आम्ही
तसंच महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे दोघांचा वाढदिवस जयंतीनिमित्त महाराजस्व अभियान. महाराजस्व अभियान म्हणजे काय तर रोजच्या जीवनामध्ये लागणारे दाखले सहजपणे मिळण्यासाठी शिबिर. जातीचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, रेवाज दाखला आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघात चालू आहे आणि त्याच्यातून आज काही कोट लोकांना दाखले मिळणार. आता ते एका दिवसापूर्वी काय नेहमी चालूच राहतं. त्याची तर आता मोठ्या प्रमाणात सेंटर्स पण आपण दिलेले आहेत. त्यामुळे आज सांगलीला पालकमंत्री म्हणून यायचं होतं, पण दुपारी 1ला मोठा एक कार्यक्रम पुण्यात पण आहे, की वाढदिवसाचे पण आहेत आणि बाकी पण आहेत. म्हणून मी कलेक्टरांना आणि दादांना विनंती केली की जरा थोडं 8 वगैरे तुम्ही 8 नको बाबा 8:30 कर. तर तो कार्यक्रम यशस्वीपणे पार करून मी आता निघालो आहे. दिवसभरामध्ये अधिकाधिक लोकांना मदत व्हावी अशा मी शुभेच्छा. कोयनावरनं निम्म्याहून अधिक भरलेला आहे. दुसरीकडे आलमट्टीची जी पाण्याची पातळी आहे ती ऑगस्टमध्येच जी असावी ती आत्ताच आहे. तर पाटबंधारे नियंत्रित केले की नियंत्रित करा, ऐकत नाही असं आलमट्टीचं प्रशासन दिसतं. नाही, काही ऐकत नाही असं नाही. दोन्ही राज्यांचे इरिगेशन मिनिस्टर हे जलसंपदा मंत्री एकमेकांशी संलग्न आहेत. गेल्याही वर्षी तुम्ही पाहिलं असेल चांगलं कोऑर्डिनेशन होतं, त्यामुळे आली नाही. 1900 पुरापासून आणि 2100 पुरापासून सावध राहिलेलं होतं. त्यामुळे मध्ये गॅप पडली पावसाची, तर आपण सगळेजण रिलॅक्स होतो. पुन्हा सुरू झाला आहे पाऊस सातत्याने. दोन्ही इरिगेशन मिनिस्टर जलसंपदा मंत्री प्रामुख्याने आपल्याकडचे राधाकृष्ण विखे पाटील, तिकडचे गिरीश महाजन सतत लक्ष देऊन आहेत आणि कुठेही पाणी सोडायला लागेल, कुठे पाणी थांबवायला लागेल, हा सगळ्याचा ते अभ्यास करतात. कर्जमाफीची पहिली यादी जाहीर असं वाटतं. कर्जमाफीची पहिली यादी होईल आणि तिची व्याप्ती आता इतकी वाढवली की शेतकरी खूप खुश आहे. 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळेल आणि ज्यांनी नियमितपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहन होणार. दिल्लीवर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.